नमस्कार. आज आपण बघणार आहोत ही 2 कलरची टोपी. ह्याला 2 कलर लागतात. इथे पॉम लावायचं आणि ही अशी जरा वेगळ्या पद्धतीची 1 वर्षापर्यंतच्या बाळाला 1 वर्षाच्या बाळासाठी बघतोय आपण. ठीक आहे, तर बघूया. ह्याच्यासाठी लागणार आहे 2 कलर आणि क्रोशा हुक 1.70 mm मी वापरते आणि कटर. तर मी सुरुवात केलेली आहे. बघूया सुरुवात कशी केली आहे. सर्वप्रथम इथे 6 चैन घेतल्या, त्या जॉईंट केल्या. मग 18 खांब घेतले, ते इथे स्लिप नॉटनी जॉईंट केले. मग 2-2 खांब घेतले. प्रत्येक डबल क्रोशामध्ये 2-2 खांब घेतले. मग 1 2 1 2 1 याप्रमाणे घेतले आणि मग 2 1 1 2 2 1 1 2 असं घेतलं आणि मग सरळ एका लाईनीत प्रत्येक क्रोशावरून एक क्रोशा घेतला. मग असं 3-3चे आपण हे बंच केले. 3चा बंच केला, मग 3 खांब सोडले, 3चा बंच केला, 3 खांब सोडले, 3चा बंच केला, 3 खांब सोडले. असे आपण ह्या मग परत त्याच्यावर कलर चेंज करायचा. कलर चेंज केल्यावर तसंच 3चा बंच 3 सोडायचे, 3चा बंच 3 सोडायचे. अशा 1 2 3 4 5 6 लाईन आपण बनवून घेणार आहोत. 1 2 तर झाल्या, तिसरी चालू करूया. तिसरी बघूया आता. सॉरी, मी सुरुवात नाही दाखवू शकली, त्यासाठी क्षमस्व आहे. हे असे 3-3चे बंच करून असे कलर चेंज करून 6 ओळी विणून घ्यायच्या. विणून घेतल्या की मग पुढे मी बॉर्डर दाखवेन आणि पॉम जॉईन करायचं आहे. त्याला डबल कलरचा पॉम मी दाखवलेलाच आहे, तर तोच करून जॉईन करून कसा बांधायचा तो मी दाखवते. राऊंड झाला की हे असं 1 2 3 तिसऱ्या चैनवर जॉईन करायचं. स्लिप नॉटनी सरकत्या टाकाने जॉईन करून घ्यायचं आणि असेच 1 2 सरकते टाके घ्यायचे आणि यान चेंज करायचा असेल, धागा चेंज करायचा आहे, तर आता मग हा धागा घेऊन इथून आपण सुरुवात करायची. 1 2 3 चैननी इथे इथे अजून 2 खांब टाकायचे. अशी जुनी कोळ विणायची. मग पुढचा राऊंड बॉर्डरचा. जॉईन करायचा आणि हा धागा चैन घालून कट करून घ्यायचा. असे आपले झाले. एक 2 3 4 5 6 राऊंड झाले. आता आपल्याला करायचं आहे बॉर्डरचा. बॉर्डरचे 4 राऊंड करायचे. ठीक आहे, तर बघूया आपण बॉर्डर कशी राहते. धागा जॉईन करायचा. 2 चैन घ्यायच्या. आता प्रत्येक चैनमध्ये हाफ डबल क्रोशे घालायचा. हाफ डबल क्रोशे म्हणजे काय? चैनवर वेढा घ्यायचा, चैनवरती धागा वेढा घ्यायचा, हे काढायचं. आपण डबल क्रोशाला करतो तसंच करायचं, पण चारीच्या चारी एकदमच, तिन्हीच्या तिन्ही एकदमच ओव्हर करायचं. असं 4 राऊंड करून घ्यायचे.
प्रत्येक साखळीत एक चैन, प्रत्येक साखळीत एक हाफ डबल क्रोशा, प्रत्येक चैनमध्ये एक हाफ डबल क्रोशा, असे 4 राऊंड करून घ्या. ते जॉईन करून घ्यायचं आणि धागा कट करायचा, धागा हाईड करून घ्यायचा. लगेच हाईड करत जा, म्हणजे आपलं काम चांगलं दिसेल. लगेच हाईड करून टाकायचं. एक पॉम बनवून घ्यायचा डबल कलरचा. बरोबर मध्ये इथे आतून सुई घालायची, एक धागा इकडून घ्यायचा, 2 धाग्याने बांधतो आपण, आणि दुसऱ्या बाजूनी सुई टाकायची आणि तिकडून दुसरा धागा खेचायचा. नंतर असं बांधायचं, म्हणजे असं ओढून घ्यायचं आणि असं बांधायचं, व्यवस्थित बांधून घ्यायचं. 3-4 गाठी मारायच्या, कट करायचा. झालेली आपली टोप. 1 वर्षाच्या बाळाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला भेट द्या आणि सबस्क्राईब, शेअर, लाईक नक्की करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.